नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा खूप अनोखा असा मैत्रीचा क्लब आहे ह्या सगळ्या सिनियर सिटिजनचा. आणि अलीकडेच घडलेली गोष्ट जी बघतोय की आपला एक प्रसिद्ध अभिनेता आमिर खाननी असं म्हटलं की आयुष्याच्या या टप्प्यावरती त्याला नव्या सहचारिणीची गरज आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. बरेच लोक त्याला अत्यंत सकारात्मक पद्धतीनं बघतात, कारण आमिर असं म्हणाला की मी एकटं काही राहू शकत नाही. आता ह्या वयाच्या टप्प्यावरती कौटुंबिक, शारीरिक, मानसिक अशा अनेक पद्धतीच्या गरजा ह्या वयातल्या मंडळींना सुद्धा असू शकतात. भलेही आपल्याकडे वानप्रस्थ आश्रम वगैरे आपण म्हणतो, पण तसा हा क्लब जुनाच आहे. 2012ला ना तुमच्या क्लबची स्थापना. आणि हे आहेत माधव दामले. एक तर तुमचा सगळा परिचय महाराष्ट्राला करून द्या. ठीक आहे. हो. माझं नाव माधव दामले. हं. 2012 साली मी ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची स्थापना केली. हं. याचं कारण असं होतं की आम्ही एक जो सर्वे केला त्या सर्वेप्रमाणे हं. पुण्यामध्ये 18,000 ज्येष्ठ सिंगल्स ज्येष्ठ राहत होते. 18,000 लोक होते. हं. आणि मग त्या सर्वेने असं लक्षात आलं की साधारण 60 वर्ष वयाची ही माणसं मध्यमवर्गीय साधारण 80 वर्षापर्यंत जगतात. यांनी 20 वर्ष कसं जगायचं, मग त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का. हं. आणि मग ते लक्षात आल्यानंतर असं एक सर्वे केला आम्ही. काही ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये जाऊन आम्ही त्यांच्याकडनं काही फॉर्म्स भरून घेतले. काही क्लबमधनं गेलो आणि 70% लोकांचा ॲक्सेप्टन्स आला की आत्ता नाही पण पुढे जाऊन एक 10 वर्षानंतर ही काळाची गरज आहे, कारण एकटं राहणं दिवसेंदिवस मुश्किल आहे. आणि मग आम्ही 2012 साली ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ स्थापन केलं. सुरुवातीला आम्हाला बऱ्यापैकी विरोधसुद्धा झाला, परंतु लोकही पण येत होती. आणि साधारण एक 1.5 वर्षानंतर पहिली आम्ही एक सहल काढली. त्या सहलीमध्ये 15 लोक आली ती. त्यात पहिलीच आमची एक जोडी जमली. त्या जोडीचं नाव होतं बाम आणि केतकर. आणि तिथनं आमच्या ह्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. करोनापर्यंत एक 10-1 जोड्या आमच्या जमल्या होत्या, पण करोना पूर्ण गेल्यानंतर मात्र आमचं स्पीड खूप वाढलं आणि आजपर्यंत तुम्ही बघायला गेलं तर 90 जोड्या जमलेल्या आहेत. आणि 5 जोड्या तुम्ही म्हणता आहात की 90 जणांचे ह्या वयातल्या टप्प्यावरचे तुम्ही पुनर्विवाह जुळून आणले, बरोबर? 90 बरोबर आहे. बरोबर. तर त्यांची साधारण वय काय होती, म्हणजे सगळ्यात कमी वयाचे तरुण कोण होते? सगळ्यात तरुण जे होते ते 55 पासून होते. 55 ते 80 पर्यंत 80 वर्षाच्या माणसाची आम्ही जोडी जमवलेली आहे. बरं. त्यामुळे तरुण जे होते 55 वर्ष आणि जे सगळ्यात ज्येष्ठ होते ते 80 वर्ष. बरं. याच्यामध्ये जेव्हा जेव्हा मी अभ्यास करत गेलो तेव्हा मी तरुणांची सुद्धा काही व्याख्या बनवली. जसं मी म्हणतो की 50 ते 60 याला मी बालज्येष्ठ म्हणतो. त्या काळामध्ये आपण काही बायका तर बघितलं तर आजी झालेल्या असतात, पण त्यांना आजी म्हणून घ्यायची लाज वाटते. मग ते म्हणतात मावशी म्हणा, आत्या म्हणा, काका म्हणा, पण आजी म्हणू नका. तर ही प्रोसेस असते ज्येष्ठत्व जाण्यासाठी. 60 ते 70 वयामध्ये तुम्ही जर बघितलं तर बागेमध्ये हिरवटपणा करत बसलेले तुम्हाला म्हातारे दिसतात. ते 60 ते 70 वयामधले जास्त असतात. मग ती समोरनं चालल्या कशी छान दिसते वगैरे वगैरे हे कॉमेंट्स चालू होतात. बायका पण तशा असतात. बायका काही वेगळ्या असतात असं नाही, फक्त ते लपून मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळीवरची गरज आहे, जी समाजाने अजून तसा फार साकल्याने त्याचा विचार केलेला नाहीये. खरं म्हणजे अगदी बरोबर, तो विचार केलेला नाही. आणि तो न करण्याचं कारण हे आपल्याकडची जी एकंदर जी सामाजिक रचना आहे ही त्याच्यामध्ये खूप मॅटर करते. की आत्ता तुम्ही बघितलं तर बऱ्याच वेळेला आमच्याकडे जे लोक नाव नोंदवायला येतात किंवा पुढे त्यांची जोडी जमते, त्यांना कुठेही पुढे आपलं नाव यायचं नसतं किंवा हे करतं, कारण सामाजिक त्यांना असलेले बंधनं ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण मग पहिलं तुम्ही लग्न जेव्हा जमवलं त्याच्यानंतर पहिल्या लग्नापासून ते 90व्या लग्नापर्यंत मधल्या काळात बरंच स्थित्यांतर झाले असतील ना, काही नवीन नियम बनवले असतील तुम्ही, काही असे अनुभव तुम्हाला आले असतील की ज्या अनुभवातून तुम्ही शिकलात. काही खूपच सकारात्मक आले असतील, काही खूपच नकारात्मक आले असतील. 2-3 उदाहरणं सांगितली खूप बरं राहील, का महाराष्ट्र तुम्हाला बघतोय आता. सगळ्यात नकारात्मक अनुभव तर मला खूप जास्त आले. म्हणजे आम्ही सुरुवातीला आजचा तुम्ही जिथं आहात त्या स्काउट ग्राउंडच्या हॉलमध्येच आम्ही दर महिन्याला एक मीटिंग घ्यायचो. असेच आम्ही पेपरमध्ये हे द्यायचो, निवेदन द्यायचो की कोणाला यायचं असेल तर या वगैरे म्हणून. तर असं लक्षात आलं की काही पुरुष मंडळी केवळ हंटिंगसाठी यायची, की आज कोण नवीन बाई आली, मग तिच्याशी जरा गप्पा मारा, तिचा मोबाईल नंबर घ्या, हे करा. त्यातनं एक असा प्रसंग घडला की त्या माणसानी एका बाईशी थोडं संधान बांधलं, हॅलो हाय चालू झालं, जरा सुरू झालं. आणि मग त्यातनं आलेले प्रसंग खूप गंभीर होते. म्हणजे पोलीसपर्यंत ती गेली होती. ती कशी तरी आम्हाला निभावून घ्यायला लागली. एक असा अनुभव आला की एक माणूस आमच्याकडे आला, सरकारी नोकरीत मोठ्या पोस्टला काम करतो म्हणून सांगितलं. माझी बायको गेली आहे, माझी एक मुलगी एकटाच राहतो वगैरे वगैरे सगळं केलं त्यांनी. आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला.
आणि मग आम्ही आत्ता जशी आय कार्ड दिलेली आहे तशी आम्ही आय कार्ड लोकांना देत होतो, कारण नवीन आलेले कोण आणि जुने आलेले कोण हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणून. तर तो आय कार्ड घेऊन घरी गेला आणि बायकोला सांगितलं आता ही कोण संस्था आहे, आम्हाला दुसरी बाई देणार आहे आता. बापरे. आणि त्यातनं ती बाई आमच्याशी भांडायला आली. तिचा पुतण्या पोलीसमध्ये होता. तो पोलीसमध्ये पुतण्या आणि ते दोघं जण आले. मग त्यांना मी सगळं फॉर्म दाखवल्या, सगळ्या गोष्टी दाखवल्या. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा आपला काकाच निश्चिप करतोय. मग आम्ही अशी आयडिया केली की त्याला तिथे बसवला, त्यांनाही बसवलं आणि काकाला आम्ही बोलून घेतलं की असं जर तुझ्याकडे एक चांगली जोडी मिळाली आहे लवकर. काका पण अर्ध्या तासात आला आणि मग त्या काकासमोर त्याच्या बायकोलाच प्रेझेंट केलं. मग त्यांनी अगदी हात धरले, पाय धरले, चुकलं म्हटलं. तर असे सुरुवातीला आम्हाला खूप अनुभव आले. मग त्यातनं आम्ही हळूहळू सुधारणा करत गेलो. मग आमच्याकडे जे लिव्हिंगसाठी किंवा जोडीदार पाहिजे असे आलेले लोक आहेत त्यांच्या आम्ही मुलाखती घ्यायला लागलो. त्याच्यानंतर त्यांचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आम्ही घ्यायला लागलो. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना विचारलं आहे की नाही किंवा घरच्या लोकांना सांगितलं आहे की नाही हे आम्ही त्यांना सांगायला लावायला लागलो. की मला म्हणजे ताकाला जाऊन भांडं लपवणारी लोकं आम्हाला नकोत, आम्ही पहिल्यापासून धरलं. त्यामुळे आम्ही काय फार मोठ्या प्रमाणात काम केलं असं नाही, पण जे केलं ते अतिशय योग्य प्रकारे आणि त्याच्यामध्ये एकही फेल्युअर नाही, कारण आम्ही सगळ्या गोष्टी तावलून सोलापून गेलो. अच्छा, म्हणजे 90 तुम्ही जे पुनर्विवाह लावले ते संपूर्ण सगळे आज यशस्वी आहेत. अगदी यशस्वी, बरोबर, 100% यशस्वी. ओके. पण मग त्यातल्या 2-3 अशा केस स्टडीज महाराष्ट्राला सांगता येतील की ज्याची खूप शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशी गरज होती, कारण काही जणांची मुलं अमेरिकेत असतील, कोविड काळामध्ये तर ते फार प्रकर्षाने जाणवलं. तर अशा 2-3 कहाण्या तुम्हाला सांगता येतील? अगदी आरामात. पहिल्यांदा आम्ही काय करायचो, दर 3 महिन्यांनी आम्ही एक सहल काढायचो. त्याच्यामध्ये आम्ही एक ओव्हरनाईट स्टे सहल घाडगे फार्ममध्ये घेतली होती. तर तिथे पहिली जोडी आमच्या याच्यात जमली ती यार्दी आणि कुलकर्णी, जे गेली 10 वर्ष लिव्हिनमध्ये राहत आहेत. आत्ताच फेब्रुवारीमध्ये त्यांची 10 वर्ष पूर्ण झाली लिव्हिनमध्ये राहण्याची. त्यांची प्रत्येक चॅनलला मुलाखत झालेली आहेत. आणि मध्ये सोनी टीव्हीचा जो गाण्याचा कार्यक्रम असतो त्याच्यात गाणं सजेस्ट करायला सुद्धा त्यांना बोलवलं. वा, इथपर्यंत ती जोडी आपली आणि खूप बिंदास आहेत. म्हणजे असावरी कुलकर्णी तर इतकी बिंदास आहे. तर तिने सांगितलं की ज्या वेळेला माझ्या घरी आम्ही दोघांनी राहायला सुरुवात केली तर बाकीचे म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे मला विचारायच्या की अगं लोक काय म्हणतील वगैरे. काही लोक तर कुत्सितपणे म्हणायचे की तुम्हाला त्यांनी ठेवलं आहे का तुम्हाला वगैरे. तर ती सरळ सांगायची हो त्यांनी मला ठेवलं आणि मी पण त्यांना ठेवलं आहे. तर इतका बोल्डनेस जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अनसक्सेस होण्याचं कारणच नाही आहे. पण तुम्ही लपून काही केलं तर ते ओपन होतंच. म्हणजे तुम्हाला एक अनुभव माझा सांगतो की एक माझ्याकडे वकिलांनी नाव नोंदवलं होतं. आणि वकील म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणजे कायद्याचे अभ्यासक आणि गाडे म्हणजे तज्ञच. तर ते असं होतं की त्याला एक मुलगा मुलगी होती. ते आपल्या इथले नव्हते, नांदेडचे होते. तर त्यांनी मला सांगितलं की माझी मुलं माझ्या हातात आहेत, ती माझ्या शब्दाबाहेर जाऊ शकणार नाहीत. मी करीन ती पूर्व दिशा आहे, मी त्यांना मोठं केलं आहे, मी अमुक केलं आहे तमुक केलं आहे. मी त्यांना म्हटलं काही असलं ना, म्हटलं अगदी पंतप्रधानाचा मुलगा असला तरी तो पंतप्रधानाच्या दृष्टीने मुलगा आणि बाप आहे. बरोबर. तर इतरांना पंतप्रधान असतील, मुलाला नाही. तर हे तुम्ही लक्षात घ्या. पण त्याने ऐकलं नाही. एक जोडी आणि इतरांना मिळाली, चांगल्यापैकी होती. पण ती म्हणली आपण नुसतं फिरतोय इथे, एकदा तरी तुझं घर दाखव ना. तो म्हटला चल. म्हणून ते दोघं नांदेडला जायला निघाले. जाताना त्यांनी मुलाला सांगितलं की असं असं मी हे करणार आहे आणि मी त्या बाईंना घेऊन आपलं घर दाखवायला चाललं आहे. त्यांची मुलगी त्यांच्या शेजारीच राहायची. मुलाने आपल्या बहिणीला फोन केला आणि सांगितलं कुठल्याही परिस्थितीत बापाला घरात घेऊ नकोस. आणि हे जेव्हा तिथे गेले तेव्हा कुलूप बदललेलं होतं आणि खूप शिव्या. तो पण तिकडनं विमानाने आला आणि दोघांनी खूप शिव्या घातल्या. ती बाई इतकी खजील झाली आणि ती निघून आली. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स असलेली जी लोक आहेत ना त्यांची अवस्था अशी होती. मला ह्या सगळ्या मंडळींशी बोलण्याच्या आधी ज्या 90 लोकांचे विवाह जुळवले ह्या टप्प्यावर वयाच्या, त्यांची कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक साधारण काय पार्श्वभूमी आहे? सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही अफोर्डेबल कंडिशनमधल्या असलेल्या लोकांसाठीच काम करतो. ही पहिली गोष्ट आहे. अफोर्डेबल कंडिशन म्हणजे असं की ज्या माणसाचं रिटायर झाल्यानंतरचं सुद्धा उत्पन्न किमान 30,000 रुपये आहे, त्याला स्वतः वेगळा राहण्याचा फ्लॅट आहे. ह्या 2 गोष्टी आपण बघतो. कारण आपल्याकडे अजूनही आपल्याकडे बाईंनी संसार चालवायचा आणि पुरुषांनी पैसे आणायची ही संकल्पना आजही आहे. त्यामुळे त्या पुरुषाकडे जर ते पैसे तेवढे ह्या वयात नसतील तर आम्ही सांगतो की बाबा त्या भानगडीत पडू नकोस, हे तू करू शकणार नाहीस. दुसरी गोष्ट बायकांच्या बाबतीत बघितलं तर बायकांच्या अपेक्षा खूपच जास्त आहेत. ह्या वयात खूप जास्त आहेत. म्हणजे ह्या वयातल्या अपेक्षा काही वेळा बघितलं की आम्हाला चक्कर आल्यासारखे होते की त्या बाईची कमाई 0 असते पण तिला 50,000 मिनिमम असलेला माणूस पाहिजे. ती सांगते की रांधावाडा उष्टीवाडा मी सगळं केलं, या वयात मी अजिबात स्वयंपाकघरात जाणार नाही. तुम्ही पाहिजे तर बाई ठेवा एखादी, तिच्याकडनं स्वयंपाक करून घेईल. मला कमीत कमी तुम्ही युरोप टूर करायला पाहिजे, मला कमीत कमी इकडं न्यायला पाहिजे. तर ह्या त्या बाईच्या अपेक्षा स्वतःकडे काही नसतं. ठीक आहे.
तर मग ही आम्हाला झाली ही आर्थिक परिस्थिती. सामाजिक साधारणपणे सामाजिक परिस्थितीमध्ये आता बघितलं तर सध्या काय माहिती आहे का, सामाजिक परिस्थितीमध्ये बोलणं थोडंसं अवघड आहे, बरं कारण त्याच्यातनं लोक आणि काहीतरी अर्थ काढतात. बरं पण सामाजिक परिस्थिती बघितली तर काही ज्या जाती आहेत त्या खूप फर्म आहेत. त्यांच्या बाईंनी जर काही केलं तर अगदी कापून काढू इथपर्यंत लोक आम्हाला ठीक सांगतात. ओके आणि जी पुणे किंवा मुंबई शहरातली जी लोक आहेत ती बऱ्यापैकी त्यांना कळतं की बाबा एकटे राहणं किंवा ठीक. काही ठिकाणी असं आहे की बाबा एका फ्लॅटमध्ये राहायचं वगैरे ही अडचण आहे. हं. मी तुम्हाला एक अशी अडचण सांगतो की नवरा आणि बायकोमध्ये जर बायको जिवंत राहिली तर तिचं बऱ्यापैकी, कारण ती स्वयंपाकघरात वगैरे मदत करते, काम होतं. पण नवरा जिवंत राहिला तर त्याचा हाल कुत्रा खात नाही. अशी आम्ही एक केस बघितली आमच्याकडे की सुनेनी सांगितलं की माझा नवरा घरात नसताना मला परपुरुष घरात नको, म्हणजे सासरा परपुरुष होता. त्यामुळे सकाळी सून दोघांनाही डबा करून द्यायची, मुलाबरोबर तो गृहस्थ बाहेर पडायचा, दिवसभर कुठे सारसबागेत बस, कुठे पेशवे पार्कमध्ये बस, कुठे काहीतरी कर, आणि संध्याकाळी जेव्हा मुलगा घरी यायचा तेव्हा त्यावेळेला त्याच्यावर घरी यायचा, कारण तो अफोर्डेबल कंडिशनमधला नव्हता. ठीक आहे. आणि कौटुंबिक पार्श्वभूमी काय साधारणपणे? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे जर तुम्हाला स्वतःचा वेगळा फ्लॅट असला पाहिजे. मी आता कसं आहे की काही नाही नाही, ह्या ज्यांचे 90 विवाह तुम्ही जुळवले त्यांची कौटुंबिक मुलं किती? कौटुंबिक पार्श्वभूमी सगळ्यांची चांगली होती. मुलं अमेरिकेत आहेत किंवा सगळे अफोर्डेबल कंडिशनमधले, आणि सगळे एकतर त्यांची म्हणजे वैचारिक पातळी चांगली होती, शैक्षणिक पातळी चांगली होती, आणि त्यांना खऱ्या अर्थाने कंपॅनियन पाहिजे होते. ठीक आहे. आता आपला जो मैत्री क्लब आहे, मैत्री क्लब, तर याच्यामध्ये किती जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत? नाही, आत्ता कोणीच नाही आहे ना? ही सगळी लोक ही जे आता आलेली हे नवीनच आम्ही क्लब चालू केला आहे. याच्यामध्ये सिंगल्स पण आहेत आणि डबल्स पण आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणी अशा प्रकारची लोक नाही आहेत. ओके. याच्यामध्ये मैत्री हा एक पहिला विषय आमचा. त्याच्यातनं पुढे जाऊन काय होईल ते नंतर बघूया. ह्याच्यात आधी मैत्री क्लब, जर कोणाला वाटलंच या मैत्री क्लब मधलं तर त्यांनी विवाह करावा. लिव्ह इन मध्ये आपण वेगळ्या क्लबमध्ये त्यांना घेतो. ओके. आणि पुन्हा आणखीन एक वेगळा क्लब आहे. पुन्हा आपला वेगळा क्लब आहे. लिव्ह इनचा आपला क्लब हा पूर्णपणे वेगळा आहे. हा केवळ मैत्री क्लब आहे. आणि आम्ही लोकांना इथे 100% सांगतो की इथं तुम्ही ह्या उद्देशाने जर आला असाल तर उद्देश इथे तुमचा चालणार नाही, ते आम्हाला त्याची आधी कल्पना द्या. ठीक आहे. आणि लिव्ह इन मध्ये किती महिने त्यांना राहायला सांगतात? असं काय नाही, डिपेंड्स, त्या दोघांवरती डिपेंड करतं, कारण त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या दोघांचा ॲग्रीमेंट करून घेतो. ओके. हां, की तुम्ही अगदी कायदेशीर agreement. अगदी कायदेशीर ॲग्रीमेंट, म्हणजे त्याला आपण नोटराईज वगैरे म्हणतो, त्या पद्धतीचं ॲग्रीमेंट करून घेतो. ठीक आहे. इट्स जस्ट लाईक अ पार्टनरशिप डीड. ठीक आहे. त्या पद्धती करतो. ठीक आहे. थँक्यू. सो दामलेनी हे जे मला सगळं पार्श्वभूमी सांगितली ती एकदा महाराष्ट्रासमोर नीट जाणं अपेक्षित होतं, म्हणून एरवी मी एवढा वेळ नसता दिला, कारण माझ्यावर खूप लोक आक्षेप घेतात तुम्ही बोलू देत नाही लोकांना. पण आज मी त्यांना सविस्तर बोलू देत. हा मैत्र क्लब आहे. ह्याच्यामध्ये पुढं कोणाला वाटलं की आपण नवीन पर्याय काही शोधावेत तर तसं पर्याय ते शोधू शकतात. पण साधारणपणे या मैत्री क्लबच्या जी सदस्यांची, आता तुम्हाला ह्या वयाच्या टप्प्यावरती नवीन मैत्री शोधावी अशी का वाटली? सिंगल राहणं आहे ना, ते एक दिवसभर जर मनुष्य कार्यरत असेल तर त्याला काही वाटत नाही. पण सगळं कामं करून रात्री जेव्हा घरी आपण येतो तेव्हा आपण औषध घेतलं का, जेवलात का, असं विचारणार आपल्याला कोण नाही आहे. त्यामुळे कोणतरी असावं आपली काळजी करणारं. किंवा रात्री आपण झोपेत जर काही झालं तर फायर ब्रिगेडला बोलून तोडूनच आपल्याला बाहेर काढायला लागणार आहे. असं होऊ नये म्हणून कोणतरी सोबतीला असावं, हा उद्देश आहे त्यात. बरं. बाकी काय उद्देश नाही. बरं. मी जरा सगळ्यांना एक विनंती करेन, शक्यतो ज्यांना आपलं नाव सांगायचं त्यांनी आपलं नाव सांगावं. कौटुंबिक पार्श्वभूमी, तुम्ही व्यवसायात नोकरीत काय ह्यापूर्वी केलं आहे, आणि आता तुम्हाला नवीन मैत्री ह्या मानसिक गरज म्हणून का वाटते, किंवा इतर कुठल्या गरज असेल असं कुणाला सांगायचं तर सांगा. सर, तुमचं नाव आणि परिचय घ्या. मला बोलायचं नाही. हां, कुणाला बोलायचं आहे? हां, बोला. नाव सांग. हां, सांगा ना, मी सगळंच कळलं पाहिजे ना. मी दत्तात्रय मारुतीमुळे, मी बँक ऑफ महाराष्ट्रात 30-35 वर्षे नोकरी केली जे आणि आत्ता माझं 82 वय आहे. मी साधारण 15-16 वर्षे मी प्रवासी मित्रमंडळ ज्येष्ठांच्यासाठी काम केलं, आणि मी ह्या संस्थेला आत्ता नुकतंच जॉईन झालेलो आहे. त्याचा खरा उद्देश असा आहे की आता मी पर्यटनाचं काम थोडं कमी केल्यामुळं मला माझ्या वयाचे मित्र मैत्रिणी मला भेटाव्यात, की जेणेकरून मला माझा वेळ चांगला जाईल किंवा काही गोष्टी माझ्या शेअर करता येतील, हा खरा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीने मी याला जॉईन झालेलो आहे. आणि असे मित्रमैत्रिणी मिळावेत, हा माझा खरा. पण ह्या वयाच्या टप्प्यावर अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला वाटतात की जी शेअर होणं खूप गरजेचं असतं? त्यांनी एक वेगळी गरज सांगितली मला. नाही, आता ह्या वयात माझं स्वतःचं मत असं आहे की आपल्या खूप गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला मनातून पहिल्यापासून वाटतात की कराव्यात, त्याला वेळ नसतो नोकरीमुळं म्हणा, काही परिस्थितीमुळं, तर त्या गोष्टी कराव्यात. मग ती छंद असेल, इतर काही कामं असतील, सामाजिक कामं असेल, खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. आणि आपण समाजाचं कुठेतरी देणं लागतो,
तर त्या दृष्टीने हा वेळ आपल्याला पुढचा घाला म्हणजे पुढचं आयुष्य जे आहे आपलं हे आपण समाजासाठी द्यावं, हे काहीतरी सकारात्मक काम करावं, कन्स्ट्रक्टिव्ह काम व्हावं आपल्या हातानं, अशा दृष्टीने आपण त्याचा विचार ठीक आहे सर. तुमचं नाव आणि तुम्ही आधी काय केलं हे सांगितलं बरं आहे. नमस्कार, मी विजय काजळे. मी टाटा मोटरमध्ये AGM म्हणून रिटायर झालो 20 वर्षापूर्वी. बर. मला वाटतं दामले टाटालाच होते. हां हो, ते टाटाला होते बरोबर. तर दामलेने जेव्हा सुरुवातीला चालू केलं तेव्हा मी जॉईन झालो होतो, पण नंतर एक 6 महिन्यात सोडून दिलं ते. तर आता मी एकटाच आहे. माझी मिसेस 10-11 वर्ष झालं गेली आहे. माझा बंगल्यात माझा वेगळा फ्लॅट आहे, तिथं मी राहतो. जेवण नाश्ता वगैरे सगळं सून देते, पण माझ्याशी बोलायला कोण नाही. राईट, बोला. मला संगीताची आवड आहे, सिनेमा नाटकाची आवड आहे, पण मला लग्न करायचं नाही. मला लिव्ह इन रिलेशनशिप हवी आहे. 100% लग्न करायचं नाही. आणि मी निरोगी आहे, मला BP डायबिटीस नाही. ती व्यक्ती तशीच असावी, पुण्यातली असावी आणि आर्थिक स्थिती तिची चांगली असावी. कधी मी खर्च करत पुढच्या तिने केला पाहिजे. सगळं माझ्याकडनं एकट्याकडनं असं काय मला नको आहे. पण तुमची मुलं वगैरे आज काय करतात, त्यांना हे चालणार आहे का? हां, माझी जो धाकटा मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे. बरं, हे सोडा, मी धरतो. हां. आणि मोठा मुलगा पण अमेरिकेत शिकला आहे. तो इथं माझ्या वरच्या मजल्यावर राहतो. 3 मजलं घर आहे. तर तो मोठ्या कंपनीत डायरेक्टर आहे. माझी सून पण तिच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांना 2 मुली आहेत. ती मोठी मुलगी ती BE कम्प्युटर शेवटपर्यंत 100पैकी 100 तिला हैदराबादला जॉब आहे. महिन्याला 5 लाख. आम्ही लागलो न्यूमॅटिकला तर महिन्याला 100 रुपये होते. पण तुमचा जमानाच वेगळा होता ना, आता कुठे 100 रुपये. हां. आणि धाकटा मुलगा अमेरिकेत, तो व्हिडिओ कॉल चालू असतो. तो आता येणार. तो तिथला नागरिकत्व मिळालेलं, त्याला एक मुलगा आहे. मुलगी नाही मला. बरं, ठीक आहे. मी तुमच्या लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल मुलांना काही आक्षेप असायचं कारण नाही आहे भविष्यात? नाही ना? नाही आहे. ओके. पण लग्नाला आक्षेप असणार आहे. मुळात मलाच करायचं नाही लग्न. ठीक आहे. तुम्हाला मी येईन तुमच्याकडे. हां. 82 वर्षी ते लिव्ह-इनमध्ये राहायचं म्हणतायत. हां. येणाऱ्या जी कोण असेल स्त्री, तिला ते काय देणार आहेत का नुसतं जेवण देणार? ठीक आहे, मी विचार. हो ठीक आहे, मी विचारेन. हां, तुमचं पूर्ण नाव आणि हे सांगा. मी नूतन प्रदीप कुलकर्णी. हां. माझं स्पष्ट मत असं आहे की जे मैत्री क्लब दामले काकांचे नाव दिले त्या नावाला मी 100% सहमत आहे. कारण का ह्या वयाला 60 म्हणा 70 80 जे आता काका. आता तुमचं वय किती आहे? माझं वय 58 रनिंग. ओके. तर त्या 60 नंतर तुम्ही जे लिव्ह इन रिलेशनशिप ठेवणार ते तुमचं दोघांचं जे विचार आहेत ते जुळणार नाहीत असं माझं म्हणणं आहे. कारण का ह्या वयाला 30-40चं आपण किती बेरिंग कॅपॅसिटी असते किंवा रेजिस्टन्स पॉवर असते, पण आता 60-70 नंतर जर जुळलं नाही, तुम्ही मैत्री करा. मैत्री ह्यासाठी त्यांचं सहमत आहे मी नावाला. कारण का बाहेर तुम्ही फोन करा, फोनच्या संपर्कात राहा आणि काम करणाऱ्या माणसाला 24 तास कमी पडतायत. समाजसेवा भरपूर आहे, दामले काकांच्याकडेच समाजसेवा करायसाठी पण भरपूर आहे. त्यामुळं मैत्रीसाठी तुम्ही एकमेकांच्या बंधनात राहू नका, 4 भिंतीच्या. ठीक आहे, पण तुम्ही ह्या मैत्री क्लबच्या ज्या सदस्य झाला, त्याच्या मागे तुमचा हेतू काय होता? नाही, माझा हेतू आता मी आणि प्रदीप नवरा बायको आहेच आहे, माझ्या बाजूलाच बसला. तर आम्ही तो 65चा आहे, मी 58ची आहे. 4 वर्षाचं अंतर आहे आमच्यात. तर आम्ही 2 वर्षांनी, माझा मुलगा जर्मनीला आहे आणि एक दुबईला आहे, 2 वर्षांनी आम्ही दामले काकांना वाहून घेऊन जाणार. अच्छा, तुम्हाला त्यात सहभागी? अगदी 100%. मी मॅडमला पण सांगितलं. मग आता तुमच्या विचारालाच पुढे घेऊन आता ही जी आपल्या ह्या सगळ्या तरुण माणसांची जी गरज आहे ही पुढे वाढत जाणार आहे. कारण एकतर सांगतो तुम्हाला, पूर्वी आपल्याकडे साधारणपणे देश स्वतंत्र झाला तेव्हा 27 वर्ष वगैरे ॲव्हरेज होतं आपलं जगण्याचं, ॲव्हरेज नेशन वाईड. ते मधल्या काळात 65 झालं, आता ते 80पर्यंत जाऊ शकतं. आणि मी ज्या AIचा उल्लेख केला त्याच्यानंतर ते आणखीनच वाढेल. म्हणजे आपल्या ह्या सगळ्या तरुण मित्रांची संख्या वाढणार आहे. मग अशा वेळेला ते जे म्हणाले की मला एका लिव्ह इन पार्टनरची गरज आहे, त्यांनी एक वेगळा मुद्दा उपस्थित केला. ती ही वाढती संख्या बघता हा मैत्रभाव हा अधिक वाढवण्याच्या दृष्टीनंच समाजाला काम करावं लागणार आहे.
कारण वृद्धाश्रमामध्ये ठेवणं त्यातनं नवीनच कॉम्प्लिकेशन्स येतात. नाही, वृद्धाश्रमात ठेवणं हा वेगळा भाग आहे, पण हा मैत्री क्लब जो आहे तो वेगळ्या अँगलने. मैत्री ही वेगळीच असते, पहिलीपासून असते, 10वीपर्यंत असते, 12वीपर्यंत असते, नंतर यंग एजमध्ये पण असते. पण एक रिटायर झाल्यानंतर किंवा एक वय झाल्यानंतर जे आपण एक एक्सपिरियन्स लोक एकत्र येऊन एकमेकाचे विचार एकमेकाशी शेअर करतो आणि त्यातून आनंद घेतो, तर त्याला आपण मैत्री म्हणतो. तर हा जी मैत्री आहे ती प्रत्येकाची गरज आहे. भले नवरा बायको जरी असले किंवा वेगळे सेपरेट जरी असले तरी ती काळाची गरज आहे आणि ती आता वाढतच जाणार आहे. ठीक. काय डॉक्टर? का कोणाला बोलायचं आणखी? हां नाही हां कोणाला? हां सर बोला. तुमचं नाव आणि तुमचं पूर्ण आहे. मी महेश गजेंद्र गडकर, वकील आहे. पूर्वी जनसंपर्क व्यवसायामध्ये होतो. हो. हा जो विषय आहे दामलेंचा, मैत्री आणि लिव्ह इन रिलेशन, हे दोन्ही वेगळे विषय. हे परंपरा, नकारात्मकता आणि सामाजिक स्वभावामध्ये जो भिडस्तपणा आहे त्याला छेद देणारी ही अगदीच बरोबर आहे. चळवळ आहे. मी या ठिकाणी जो आलेलो आहे, मी माझ्या वकिली व्यवसायामध्ये तुडुंब गर्क आहे. मला वेळ घालवणं हा प्रश्न नाही. बरं. पण मी पूर्वी जनसंपर्क व्यवसायामध्ये असल्यामुळे अनेक समाजाच्या विविध भागांमधल्या लोकांशी वैचारिक आणि फ्युचरिस्टिक चर्चा करण्याची माझी मानसिक गरज आहे. ती एक गरज भागवण्याच्या दृष्टीने, आणि जसं दामले म्हणले तसं याच उद्देशाने आला तर काही मिळणार नाही, तर तो काही उद्देश ठेवलेला नाही आहे. त्यातून घडलं नाही. पण घडलं तर चालेल ना? हा, घडलं तर चालणार. हां, मग ते लिव्ह इन असेल की लग्न करायचं तुम्हाला? लिव्ह इन मध्ये असणार. तुमची लिव्ह इन मध्ये राहण्याची लिव्ह इन तयारी? मध्ये. अच्छा, तुमचे सध्या नाही आहेत पार्टनर? नाही, माझी मिसेस आहे, ती स्वतंत्र राहते. तिने काही डिवोर्स मला दिलेला नाही आहे. बरं. आता तिला जाऊन सांगायचं या निमित्ताने मी लिव्ह इन मध्ये राहणार आहे म्हणून. कोणाचं काय तर कोणाचं? हां सर, पूर्ण नाव आणि तुम्ही पूर्वी काय केलं ते सांगा ना. वय पण- नमस्कार, मी अशोक जाधव. मी 37 वर्ष गव्हर्मेंट सर्व्हिस केली. ओके. 2013 रोजी मी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्त झाल्यानंतर मला सहलीची खूप आवड आहे. मी देशविदेशामध्ये भरपूर सहली केलेल्या आहेत, परंतु एकटा असल्यामुळे मला नेहमी हा प्रॉब्लेम निर्माण झाला की जोडीदार पाहिजे, रूम शेअरिंगसाठी कोणीतरी पार्टनर पाहिजे. ज्या वेळेस मी फॉरेनला गेलो त्यावेळेस मला जो योग्य असा मला पार्टनर मिळाला नाही. त्यासाठी आम्ही मैत्री क्लब जॉईन केला आहे की भविष्यात जर मला ट्रिप करायची झाली तर मला चांगला जोडीदार मिळावा. माझी काय अपेक्षा अशी नाही आहे की मला फिमेलच पार्टनर पाहिजे, मेल पार्टनर देखील मिळाला तरी मी आनंदी राहील, की जेणेकरून जो माझ्या विचारांशी एकरूप असेल. मला आध्यात्मिक गोष्टीची आवड आहे, ध्यानधारणा, संगीत, मी कराओकेमध्ये गाणी म्हणतो. असा एखादा मित्र जरी मला एखादं गाणं म्हणून दाखव ना आम्हाला लगेच. का हो? 4 ओळी होऊन जाऊ द्या. हां नाही नको. अहो नको काय, म्हणजे तुमचं आहे पॅशन आणि तुम्ही असं म्हणू शकता. एखादं तुम्हाला जे लगेच वाटतं व्हॉट्सअपवर काढावं लागेल. नाही, आता जे सुचतं ते म्हणा तुम्ही. दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, वा. बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा, एक भले इंसान ने अमानुष बना के तोड़ा, दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा. वा जाधव साहेब वा. असं आहे की ह्या म्हणजे मी वयाच्या अशा टप्प्यावरती की मी मध्ये आहे खरं म्हणजे. पण आता त्यांचं हे जे काही म्हणणं आहे ना, महाराष्ट्र कदाचित पहिल्यांदा ऐकतोय इतक्या खुल्या मंचावरती. मला पूर्ण खात्री आहे की आपण सगळे जे घरामध्ये हा एपिसोड बघतोय ते अत्यंत सकारात्मक पद्धतीनं ह्याकडे बघतील. खरं तर दामले साहेब, तुमचं खरोखर मनापासून कौतुक आहे की असा काहीतरी विचार कोणीतरी केला, बरोबर. आणि लिव्ह इन रिलेशनशिप जी आत्ता अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याला एका अर्थाने मान्यता दिली आहे. काही कायदेशीर प्रश्न त्यातनं उपस्थित झालेले आहेत की मुलं आणि मुली जेव्हा एकत्रित राहतात त्यातनं जर काही संतान प्राप्ती झाली किंवा आणखी काही गोष्टी कायदेशीर घडल्या तर त्याचं काय करायचं, पण तो स्वतंत्र विषय आहे. मला हे यासाठी चांगलं वाटलं की ह्या वयातल्या सगळ्या मंडळींच्या भावना समजून घेण्याच्या दृष्टीनं. हो तुम्हाला बोलायचं ते सतत बोलतायत. तुम्हाला हां बेसिक हां तुम्ही जे आता लिव्ह रिलेशन आणि लग्न म्हणताय, बहुतेक कुटुंबामध्ये मुलगा किंवा मुलीला आपल्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं आवडत नाही. त्याचं कारण असं आहे, प्रॉपर्टी दोन्हीकडनं आलेली असते. ही तिसरी बाई आली की त्यात तिची वाटणी वाढते आणि ती मुला मुलीला द्यायची नसते.
एखादा आमची प्रॉपर्टी त्यांना का द्यायची नंतर आलेल्या बाईला, का माझ्या आईची प्रॉपर्टी का द्यायची. तुमचा काय विचार आहे सांगा. नाही, माझं म्हणणं आहे की बायकांनी जर येणार असेल तर त्यांनी डिमांड सांगावं की माझ्या नावावर एवढे पैसे ठेवा, तर मी यायला तयार. आणि ते पाहिजे तसं, कारण त्यांनी तर काय यावं फुकट. बाबा आता तुम्हाला कोणी बघून तशी इच्छा हो, व्यक्त चालेल केली? चालेल चालेल. हो, ते लिव्ह इन आकडा के पण लग्न, सांगावा, आमचं ते पण म्हणणं आहे. लिव्ह इन के लग्न नाही, लग्न नाही, लग्न केलं की प्रॉपर्टीचे हिस्से सगळेच बांधणी चालू होतात. काय नाही काय. बाबा किती किती बारकाईने विचार. सर तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा पूर्ण. माझं उल्हास देशपांडे, कोल्हापूर. ओके. आणि तुम्ही काय केलं माझा- वयाच्या? माझा कारखाना आहे स्वतःचा. ओके, मॅन्युफॅक्चरिंग आहे. होय. हा सर तुम्हाला बोलायचं आता शेवटच्या 1 किंवा 2 प्रतिक्रिया घेत. हा मी माधव वाघ. मी आत्ता माझ्या पत्नीचं नुकतंच निधन झालेलं आहे. प्लीज मी सध्या एकटा आहे तिथे. तर मी आत्ता हे देशपांडे साहेब आणि जाधव साहेबांचे त्यांनी जे कॉमेंट्स दिले ते फार अगदी मार्मिक दिलेले आहेत त्यांनी. आणि जाधवांनी सांगितलं की शेअरिंग केअरिंगसाठी मला बाईच पाहिजे असं नाही, तो मेल पुरुष असेल तरी चालेल, कारण ते फार महत्त्वाचं डिसिजन. कारण एखादी बाई असेल किंवा एखादी स्त्री असेल, तिच्या अपेक्षा ह्या खूप असतात. किंवा ते आत्ता कुणीतरी बोललं, कॉमेंट्स दिले होते की काय उष्टी धुणी काढा वगैरे मी करणार नाही वगैरे. हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे कारण आयुष्यभर तेच केलेलं आहे ना. म्हणण्याचा प्रश्न तोच आहे की समाज आपण सुधरत चाललोय, आधुनिक होत चाललंय, पण त्याप्रमाणे आपली वृत्ती किंवा आपला स्वभाव त्या समाजाच्या डेव्हलपमेंटला ॲग्री होत नाहीये. म्हणजे एकीकडे आम्ही मैत्री क्लब करतो म्हणून, पण मैत्री क्लबमध्ये जुनेच विचार घेऊन परत यायचं, प्रगट व्हायचं. मग ह्या मैत्री क्लबला काय अर्थ आहे? मग तुमच्या वानप्रस्थान आहेच की मग पूर्वीचं, किंवा तुम्ही काशीला जायचं. काशीला अपेक्षा काय आता मैत्री क्लब? मैत्रीपेक्षा अपेक्षा अशी आहे की जसं आपण डेव्हलप होतोय तसे विचार डेव्हलप होत नाही. तुमच्या वैयक्तिक अपेक्षा काय आहेत? तुम्हाला लग्न करायचं? माझ्या शेअरिंग केअरिंग, जसं आता देशपांडे साहेबांनी उल्लेख केला होता की लिव्ह इन रिलेशन असेल किंवा पुनर्विवाह असेल की त्या प्रॉपर्टीचा वाद येतो, तर लिव्ह इन रिलेशनमध्ये चालेल, मैत्री केवळ चालेल. आणि मला स्त्रीच पाहिजे असं काय नाही, मला शेअरिंग केअरिंग करणारा एखादा पुरुष यंग मुलगा असेल तरी चालू शकतो, त्याला काही नाही. ठीक आहे. हा तुम्हाला बोलायचं मॅडम. हा, ते दोन्ही घेऊन बोला तुम्ही सगळ्यांच्या प्रतिनिधी आहात. माझं नाव आहे लता निमकर. हा, म्हणजे दामले सर तुम्ही ओळखता मला, आणि खणखणीत आवाज ह्या नावाने ओळखता. हो बोला. हे सोडा आता तुम्ही हात, मी घेतलं जबाबदारी. नाही सर, असं नाही सोडा. मला थोडासा आलेला अनुभव वेगळा आहे की समाजामध्ये सिनियर सिटीजन स्त्री आणि पुरुष दोघंही आहेत, पण मला पुरुषाबद्दल जो अनुभव आलेला आहे, स्त्री एकटी पडली की ती कसंही सांभाळून घेते, घरकाम म्हणा किंवा काही म्हणा, देवळात भजन कीर्तन वगैरे. पण पुरुष तसं नाही करू शकत. कारण काय की मी एक बघितलं, लवकर आपली बायको गेली म्हटल्यानंतर आता इतकं हतबल झालेले पुरुष मी बघितलेले आहेत की सगळं काही असतं, घर असतं, पैसा असतो, बघणारी माणसं असतात, पण बायको गेली हे इतकं दुःख असतं ते ना वगैरे. हे झालं वेगळं. त्यामुळे मी प्रत्येक ज्याने एकटे जे पुरुष आहेत त्यांना मी सांगते, ठीक आहे तुम्ही माझ्याशी गप्पा मारा. म्हणजे ज्यांच्याशी माझी ओळख होते त्यांना मी सांगते की तुम्ही माझ्याशी गप्पा मारा म्हणून. मग मी काय तुम्हाला ओळखत, म्हणजे समजा आता अमुक एक पर्सन म्हणून मी ओळखते, पण मी काय त्यांना सांगायला नाही जाणार कोणाला की बाबा मला सुनेनी सकाळी चहा नाही दिला किंवा मला दुपारी जेवणामध्ये भातावर तूप नाही वाढलं, हे कोणाला तरी सांगावं असं वाटतं. त्यामुळे मी त्यांना सांगते की जे काही तुमच्या मनातलं आहे ते तुम्ही मला सांगा. पुरुषांची मानसिक गरज ही ह्या पातळीवरती पण असते की तूप नाही वाढलं, सुनेनं चहा नाही दिला मला, तरी सुद्धा असते ह्या पातळीवरची. आणि दुसरी गोष्ट, एरवी बायका बोलतात तसं. हो, काही पुरुष असेही असतात की ते मुलांचं घरातलं सर्व खर्च करत असतात आणि मुलांना असं वाटत असतं की ते त्यांची ड्युटीच आहे की ते मरिस्तोपर्यंत सगळं त्यांनी खर्च करावा. किती महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय ना. दुसरी गोष्ट, याच्यावर विचार करा महाराष्ट्राने, खूप साकल्याने विचार करायला हवा. अजून एक गोष्ट मी सांगते की बाबा समजा लिव्हिंग रिलेशन किंवा लग्न केलं, प्रॉपर्टीवरती अधिकार सांगतात म्हणून मुलं मुली विरोध करतात. पण मला एक गोष्ट त्या लोकांना विचारायचं आहे, वडील तुमचेच आहेत, प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे, पण त्यांच्या मनाप्रमाणे तुम्ही त्यांची सेवा का नाही करत? बरोबर. मग ते जोरात टाळ्या आल्या. तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे सेवा का नाही करत? आता तुमची वैयक्तिक अपेक्षा ह्या मैत्री क्लब मध्ये तुम्ही सहभागी झाला ती काय आहे? माझी वैयक्तिक अपेक्षा अशी आहे, 4 मित्र गोळा करावे, मैत्रीण गोळा करावे आणि विचाराचे आदान प्रदान करावे. एवढीच. तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे नाही, माझा एक बेस्ट फ्रेंड आहे, त्याला बोलवलं होतं, तो आला नाही, बघा उशिरा आलात तुम्ही. बर, हे केव्हापासून तुमचे मित्र आहेत? 12 वर्षापासून. ओके.
आणि तुम्ही काय केलं आता, म्हणजे काही शासकीय नोकरी? नाही, मी काय केलेलं नाहीये. माझा फुल टाइम नर्सिंग कोर्स झालेला आहे. राईट. मी मुंबईला हॉस्पिटलमध्ये राजावाडीला होते कामाला. बरं. गेले 30 वर्ष मी पुण्यात स्थायिक आहे. ओके. मला एक मुलगा आहे, तो अमेरिकेत असतो. राईट. म्हणजे दुसरी गोष्ट, मी हे सगळं करत असताना काही वेळेला आफ्टर कोरोना नंतर ग्रुप तयार झाले. त्या ग्रुपमध्ये मला स्त्री म्हणून खूप वाईट अनुभव आले. म्हणजे हेही तुम्हाला मी सांगते. आणि ते सुद्धा स्पेशली सिनियर सिटीजनकडनं मला अनुभव आले की आपण एखादी विषय खुलेआम बोलू शकतो. तसं मीही बोलले तर समोरच्या व्यक्तीला ते अतिशय कडवट वाटलं आणि वेगळ्या पद्धतीने तो रिॲक्ट झालेला आहे. म्हणजे त्यामुळे ते मला खूप वाईट अनुभव. आपल्या बी कुणाला बोलायचं, तुम्हाला बोलायचं? एकच फक्त मी एकच म्हणतो, मला तांबले साहेब एक सांगा, ह्या टप्प्यावरती शारीरिक गरज साधारण काय असते? खरं सांगायचं तर प्रत्येकाला शारीरिक गरज असतेच. आहे प्रत्येकाला. म्हणजे किती त्या लोकांनी नाही म्हटलं, पुरुषांना बायकांपेक्षा जास्त आहे असं माझा एक अनुभव आहे त्यातनं. दुसरी गोष्ट, पुरुषांचा असा अनुभव आहे की आपल्याला पोटाला किंवा आपल्या खिशाला काहीही तोशीस न लागता असं कोणी मिळालं तर हवं, हे त्यांचं एक जास्त स्वभावात मला एक दिसलं त्यांच्या. आणि हा आम्हाला काउन्सिलिंगच्या माध्यमातून हा त्यांच्या मनातला जो एक विचार आहे हा आम्हाला ते कमी करून घ्यायला लागतो. दुसरी गोष्ट असं बघितलं की त्यांना असं वाटतं की स्त्रीने स्त्रीचा खर्च करावा, मी माझा खर्च करीन, मात्र तू माझ्याबरोबर एकत्र मी म्हणेन तसं वागलं पाहिजे. तर हा पुरुष डॉमिनन्स जो आहे तो अजूनही काय आहे, खूप जास्त आहे. त्यामुळे स्त्रियांना पण पुढे येतानाही भीती वाटत असते. तुम्हाला जे अनुभव शेअर करायचे वाटतात या सगळ्या, तुम्ही त्यांच्यावरच काम करता म्हणून, असे 2-3 केस तुम्हाला ज्या खूप युनिक वाटल्या आणि त्यांचं सहजीवन हे पूर्वीपेक्षाही कदाचित अधिक चांगलं झालं असेल? ॲक्च्युली काय होतं ना, माझ्या सक्सेस स्टोरीबद्दल हवं आहे का? सक्सेस स्टोरीबद्दल. ओके. जेव्हा 5 वर्षापूर्वी सरांबरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हा असं वाटलं की ज्येष्ठांना जोडीदाराची गरज काय आहे. म्हणजे पहिलं या एजमध्ये मला प्रश्न हा पडला की सर काय करतायत आणि काय गरज आहे या गोष्टीची. पण जसजसं मी ऐकायला लागले त्यांच्या समस्या आणि आसावरी मॅडमचा एक इंटरव्ह्यू पाहिला, त्याच्यामध्ये त्या म्हटल्या की मला चक्कर आली रात्री घरात आणि मी बेशुद्ध पडले, तर माझ्या घरी फोन करून सांगायला सुद्धा मला कुणी नाही आहे. सो हा एक खूप मोठा प्रॉब्लेम जो त्यांनी समोर बसून आम्ही डिस्कस केला आणि माझ्या लक्षात आलं की जेव्हा ही लोक एकटी राहत आहेत त्यावेळेला सेफ्टी, आरोग्य, बाकीच्या सगळ्या गोष्टी, अगदी छोटी छोटी कामं, तर त्यांना मदत करायलाच कुणी नाही आहे. आणि जेव्हा मुलं म्हणतात की तुम्ही लिव्ह इनमध्ये राहू नका किंवा कोणाशी मैत्री करू नका, कुठल्या मैत्रिणीला मित्राला घरी आणू नका, पण तुम्ही स्वतः त्या पद्धतीने केअर घ्या ना त्यांची, मग त्यांना तशी आवश्यकता नाही. साधारणपणे मुलं काळजी घेत नाहीयेत आणि त्यातनं ह्या निर्माण झालेल्या मानसिक समस्या. काळजी त्यांना घ्यायची असते पण आई वडिलांना परदेशात जायचं नाही, त्यांना इकडे यायचं नाही. सो जेन्युइन समस्या. बरं, एक असं आपल्या प्रेक्षकांना साधारण असं वाटेल की समाजातला विशिष्ट वर्ग, खास करून ब्राह्मण आणि त्या वर्गातल्याच लोकांमध्ये ही जास्त प्रमाणात जागृती आहे, असं आहे? नाही, असं नाही आहे. आपल्याकडे येणाऱ्या पुरुषांमध्ये प्रमाण आहे. ओबीसी, SC, NT सगळ्या समाजातली मंडळी. आणि महिलांमध्ये? महिलांमध्ये नाही, उच्च आंतरजातीय मधल्याच महिला जास्त करून. आणि जे 90 विवाह झालेले आहेत त्याच्यामध्ये उच्चवर्णीय किती आहेत आणि मधला ओबीसी आणि बाकीचा वर्ग किती आहे? कमी असेल, 60% तरी आपले उच्च वयाच्यामध्ये आहे. हो, आणि मग बाकी आंतरजातीय. ठीक, थांबूया आपण इथे. त्यांना एक शेवटचा काहीतरी मुद्दा मांडायचा, माझ्याकडे वेळेची फारच कमतरता आहे. हां, हॅलो, नमस्कार. तुमचं पूर्ण नाव, तुम्ही काय करता होतात पूर्वी? माझं नाव वर्षा देशमुख. मगाशी मी थोडंसं बोललेली आहे, परत आता मी या ठिकाणी असं बोलते की मैत्री क्लब हा जो आहे उद्देश अतिशय चांगला आहे, पण खरंच मैत्रीची जेव्हा आपल्याला आवश्यकता असते किंवा एखाद्याबरोबर काही आपल्याला शेअरिंग करायचं असतं, अशा वेळेस लोक आपल्याला वेळ देत नाही किंवा त्यांचा वेगळेच इंटरेस्ट असतात. तर असं करू नका. मैत्री क्लबमध्ये आपण शेअरिंग हे बेसिक नीड आहे सगळ्यांची आत्ता या वयात. तर आपल्याला दिवसभरात जे काय झालेलं असतं ते आपण शेअरिंग केलं तर खूपशा गोष्टी आपल्या कमी होतील. आणि दुसरं म्हणजे दुपारी 12 ते 5 ही जी वेळ असते, ह्या वेळेत खूप जरा कंटाळा येतो किंवा काहीतरी कोणाशी बोलावंसं वाटतं, तर मला वाटतं विरंगुळा केंद्र जर असं असलं जवळपास कुठे, तर आमचा तिथे वेळ चांगला जाईल. कारण सारखं व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम आणि बघून बघून आमचे खरं हेल्थचे प्रॉब्लेम वाढले. मी थांबतो इथे. आपल्या सगळ्यांना याची कल्पना असेल की चीन हा देश लोकसंख्येच्या दृष्टीनं आता जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे. भारत 2027मध्ये त्या क्रमांकावरती जाईल. पण ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड वगैरे म्हणतो, म्हणजे भारताकडे तो आहेच. आणखीन एक 15 वर्ष तो राहणार आहे. आत्ता भारतीयांचं साधारण सरासरी वय हे 27 वर्ष आहे आणि ही जी प्रोडक्टिव्हिटी आहे पुढची 15 वर्षानंतर ते ॲव्हरेज वय हे 47 वर्ष असणार आहे. आणि अर्थव्यवस्था चालवण्याच्या दृष्टीनं
हा जो यंग क्राऊड आहे तो फार महत्त्वाचा आहे. आज चीन हा अनेक अर्थाने विचारात पडला आहे की आपलं जे एक सिंगल चाइल्ड पॉलिसी होती त्याचा काय काय आपल्याला इम्पॅक्ट होतो आहे. तो साधारणपणे प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टीनं खूप जास्त होतं आहे. म्हणजे एजिंग पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि भारतामध्ये पण तेच होणार आहे. कारण आपल्याकडे आत्ता 2 मुलं आणि ते बास वगैरे ते आहेच, खूप वर्षापासून सुरू आहे. युरोपियन राष्ट्र ऑलरेडी ह्या समस्येला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामोरे जात आहेत. आज जर्मनीमध्ये इतके मनुष्यबळ गरजेचं आहे जर्मनीला की ते भारतातनं, पुण्यातनं, औंधमधनं वगैरे मुलांना म्हणतात की आमच्याकडे तुम्ही या. इस्रायल काउन्सिलेट तर सातत्यानं प्रयत्न करते, अर्थात तिथली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. हे मी यासाठी सांगितलं की ह्या वयोवृद्ध म्हणजे ज्येष्ठ तरुणांची संख्या आपल्याकडे वाढत जाणार आणि मला असं वाटतं की ही चर्चा त्या दृष्टीनं भविष्यवेधी आहे. ही एवढ्या छोट्याशा हॉलमधनं आणि त्यांच्या गेल्या 13 वर्षाच्या प्रयत्नातनं घडलेला हा संवाद आहे. मला पूर्ण खात्री आहे की मी जे सांगितलं त्या आर्थिक अंगाने सुद्धा तुम्ही समजून घ्याल आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टीला अत्यंत सकारात्मक घ्याल. कारण वृद्धाश्रम हा काही पर्याय नाही. कारण मी अनेक वृद्धाश्रम बघितलेत. काही अपवादात्मक वृद्धाश्रम पाहता तिथं काही फार चांगलं घडतं असं माझं मत नाही. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. धन्यवाद.